मुंबईमधील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची जबाबदारी सरकारची आहे। मराठा आंदोलनाबाबतच्या याचिकेवर कोर्टाचे सरकारला असे निर्देश आलेले आहेत। मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून अशी नोटीस आली। सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी आता 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर मुंबईमधील जनजीवन विस्कळीत होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी सरकारची आहे आणि मराठा आंदोलनाच्या बाबतच्या याचिकेवर कोर्टाने असे सरकारला निर्देश दिले। मनोज जरांगे यांना हायकोर्टाकडून अशा आशयाची नोटीस आली आहे आणि गुणरत्न सदावर्तेंच्या याचिकेवरील सुनावणी आता 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली होती, मात्र त्याच याचिकेवरील सुनावणी आता 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांना आता हायकोर्टाकडून नोटीस आली। आंदोलनाबाबतच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला हे निर्देश दिले। या संदर्भात अधिकचे अपडेट्स करत आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे जोडले गेलेले आहेत। विक्रांत, आपण काय पाहतोय की काय आशयाची नेमकी ही नोटीस आहे, नोटीसमध्ये काय लिहिलं आहे? खरं तर न्यायालयाकडून हे आदेश जे आहेत ते सरकारला देण्यात आलेले आहेत। खरं तर हे जे कोणीही मराठा आंदोलक जितक्या संख्येने मुंबईत येतील त्यांची जबाबदारी ही सरकारवरच असणार, अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते न्यायालयाकडून सरकारला देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही मराठा आंदोलक आहेत। मी आता पुण्याच्या भागात आहे जिथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची जी पायी दिंडी आहे ती पोहोचलेली आहे। आपण मराठा आंदोलकांशी बातचीत करूया। न्यायालय असं म्हणतंय की जे आंदोलक मुंबईत जातील त्यांची जबाबदारी ही राज्य सरकारचीच असणार आहे। ही राज्य सरकारची जबाबदारी असणार आहे। तरी ते याचिका जे सदावर्ते नावाच्या व्यक्तीने जे दाखल केलेली आहे ते सदावर्ते हे त्याला आम्ही कुठलाही मान आणि डिमांड देत नाहीत। कारण सदावर्ते कोण आहे? सदावर्तेच पहिला घोषणा देत होता। हे पहिलं त्याचं वकीलपत्र तर रद्द केलेले 2 वर्षाकरता। कारण सदावर्ते आहे कोण आहे? सदावर्तेचं का सरकार ऐकत आहे आणि सदावर्तेला याच्यापासून काय फायदा आहे? एक मराठा समाजाला विरोध करून सदावर्तेला काय हे होणार आहे, साध्य काय होणार आहे? ते उगा हे जे निर्देश आता न्यायालयाने दिलेत त्याचं तुम्ही स्वागत करताय का की राज्य सरकारने तुमची जबाबदारी घेतली? आमची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला पाहिजे। दादा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही काहीतरी म्हणत होतात, काय वाटतंय नेमका हा जो निर्देश दिलेले आहेत न्यायालयाने त्याविषयी काय वाटतंय? जबाबदारी राज्य सरकार। आम्हाला तातडीने राज्य सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय द्यावा असं मला वाटतंय आणि लवकरात लवकर आम्हाला आमचा मार्ग मोकळा करून द्यावा। जबाबदारी जरी राज्य सरकारची असली पाहिजे असं न्यायालयाने म्हटलंय तरी सुद्धा तुम्ही सगळे मुंबईकडे जाताय। किती दिवस मुंबईत राहण्याची तयारी आहे? आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हटणार नाही, त्याला किती पण वेळ लागू। त्या संदर्भात सगळं सामान घेऊन आलेला, धान्य दुन्य आपलं भाकरीचं भरपूर आमच्याकडे भरपूर आहे, त्याची काहीही कमी पडणार नाही। श्रद्धा, आपण पाहू शकतो की हे जे निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत त्याचं स्वागतच मराठा समाजाकडून केलं जातंय। कारण जबाबदारी ही सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, असे जे निर्देश आहेत ते आता न्यायालयाकडून आलेत। सोबतच जितके दिवस आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईत राहण्याची तयारी हे मराठा आंदोलक दर्शवत आहेत। श्रद्धा, मनोज जरांगे पाटील यांना जे हायकोर्टाने नोटीस दिलेली आहे त्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आपल्याला काही प्रतिक्रिया आलेली आहे का? त्या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का विक्रांत? श्रद्धा, अद्यापपर्यंत प्रतिक्रिया आलेली नाहीये, मात्र निश्चितच हे जे निर्देश आलेले आहेत त्या निर्देशांचं मनोज जरांगे पाटील सुद्धा स्वागतच करतील। कारण गुणरत्न सदावर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली होती त्याला उत्तर देताना न्यायालयाने असं म्हटलंय की जबाबदारी ही राज्य सरकारचीच असणार आणि मनोज जरांगे पाटील सुद्धा हेच म्हणतायत। कारण ज्यावेळी आपण मनोज जरांगे पाटील यांच्याशी सकाळी बातचीत केली होती त्यावेळी त्यांना म्हटलं होतं की ओबीसी आणि मराठा हा जो वाद आहे तो मुंबईमध्ये चिघळू शकतो जर तुम्ही आणि ओबीसी समाज दोघेही एकाच वेळी आंदोलन करायचं म्हटलं तर। त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की ही जबाबदारी सरकारची असेल, वाद चिघळला तर जबाबदारी ही 100% सरकारचीच असेल असं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे या निर्देशांचं मनोज जरांगे पाटील निश्चितच स्वागत करतील असं वाटतंय। श्रद्धा, नक्कीच विक्रांत, आपण या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।